नमस्कार, गुड मॉर्निंग एव्हरीबडी। यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी आपण तिसरी चौथी तसेच पाचवी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश विषयाची तासिका पाहत आहोत। परीक्षेमध्ये संभाव्य प्रश्न प्रकार हा या ठिकाणी आपण पाहत आहोत। जे यश परगे या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राइब करा व व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी 7588 54 63 08 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आणि ग्रुपमध्ये ॲड होऊन तुम्ही दररोज तासिकेचा लाभ घ्या। आणि नवोदयवाला हे ॲप जर आपण डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा। त्या ठिकाणी पाचवी नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी गणित सराव संच आहे। ऑनलाईन सोडवण्यासाठी तुम्हाला परत 2010 ते 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी आहेत आणि गणित विषयाचं सोल्युशन व्हिडिओसुद्धा या ठिकाणी नवोदयवाला ॲपमध्ये आहेत। तर त्या ठिकाणी निश्चितच हळूहळू या ठिकाणी तिसरी चौथी MTS BTS या विद्यार्थ्यांसाठी तसेच 8वी NMMS स्कॉलरशिप असेल सर्व विविध स्पर्धा परीक्षांसाठी नवोदयवाला ॲपवरती व्हिडिओ तासिका परत प्रश्नसंच भेटणार आहेत। तरी तुम्ही नवोदयवाला ॲप हे डाउनलोड करून ठेवा। यावरती तुम्हाला सुद्धा नोटिफिकेशन येत जातं। क्लासचं असेल प्रश्नसंच असतील त्या सर्वांचं नोटिफिकेशन नवोदयवाला ॲपमध्ये सुद्धा येतं। चला या ठिकाणी आपण तासिकेला सुरुवात करायचं आहे। आपल्याला या ठिकाणी तिसरी चौथी MTS BTS व पाचवी स्कॉलरशिप तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्न प्रकार आपण या ठिकाणी इतरही स्पर्धा परीक्षांसाठी हा घटक उपयुक्त आहे। तर आपण नमुना प्रश्न मॉडेल क्वेश्चन पाहत आहोत। तर पहा आपला पहिला प्रश्न, Which of the following words end with the letter T? Which of the following word ends with the letter T? या ठिकाणी पहा प्रश्न अगोदर समजून घ्यायचा आहे आपल्याला। खालीलपैकी कोणत्या शब्दाचा शेवट T या लेटर्सनी होत आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे। चला या आपण पर्यायामध्ये पाहायचं आहे। टेबल, लेट, रॅबिट आणि स्लेट अशा प्रकारचे 4 पर्याय दिलेले आहेत, वर्ड्स दिलेले आहेत। कोणत्या वर्ड्सचा जो एंड्स आहे एंड्स विथ द लेटर्स T या अक्षराने होत आहे। तर मग पहा TABLE टेबल हे जे आहे ह्याचं सुरुवात जे आहे स्टार्ट जे आहे T या अक्षराने होत आहे। मग हे येणार आहे का? हे येणार नाही। मग लेट LET लेट T तर मध्ये आलेला एंड्स नाही आहे, मग एंड्सला T आलेलं नाही हे लेटर्स म्हणून हे सुद्धा येणार नाही। रॅबिट RABBIT रॅबिट या ठिकाणी पहा T जे आहे या रॅबिट या वर्ड्स जे आहे लेटर्स शेवटचं अक्षर जे आहे लेटर्स जे आहे T आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 रॅबिट हा जो वर्ड्स आहे या पर्यायातून रॅबिट्स हा वर्ड हे पर्याय येईल। SLAT स्लेट हे सुद्धा येणार नाही। चला पुढचा प्रश्न अशाच प्रकारचा पाहू आपण। Which from the following list is not a language? पहा या ठिकाणी which from the following list is not a language खालील यादीतील कोणती भाषा नाही। आता खाली जे वर्ड्स दिलेले आहेत त्यातील कोणती भाषा नाही असा प्रश्न विचारलेला आहे। आता पर्याय क्रमांक 1 इंग्लिश ही भाषा आहे। पर्याय क्रमांक 2 पहा मराठी ही सुद्धा भाषा आहे, मातृभाषा आपली महाराष्ट्राची मातृभाषा। यानंतर पहा सायन्स हे काय आहे? सब्जेक्ट आहे, विषयाचं नाव आहे, सब्जेक्टचं नाव आहे सायन्स मॅथ। अशा प्रकारे जर आपण म्हणतो मॅथ हे सब्जेक्टचं नाव आहे, सायन्स या ठिकाणी सब्जेक्ट म्हणजे विषयाचं नाव आहे म्हणून हे येणार नाही। मग आपल्याला यानंतर पर्याय क्रमांक 4 हिंदी ही काय आहे? भाषा आहे, लँग्वेज आहे। मग या ठिकाणी which from the following list is not a लँग्वेज नसलेला पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। खालील पर्यायात दिलेली
लँग्वेज कोणता जो वर्ड्स आहे तो लँग्वेज नसलेला आहे. तर मग सायन्स जो आहे हा सब्जेक्ट आहे. पर्याय क्रमांक 3 हे जे आहे लँग्वेज नाही आहे, सब्जेक्ट आहे. सायन्स येईल या प्रश्नाचं उत्तर. चला पुढचा प्रश्न पाहू. हाऊ मेनी टू लेटर मीनिंगफुल स्मॉल वर्ड्स कॅन यू मेक फ्रॉम द वर्ड्स होम. आता पहा या ठिकाणी हाऊ मेनी टू लेटर मीनिंगफुल स्मॉल वर्ड्स कॅन यू मेक फ्रॉम द वर्ड्स होम. आता होम या शब्दापासून अर्थपूर्ण छोटा शब्द या ठिकाणी टू लेटर्स TWO टू लेटर्स मीनिंगफुल स्मॉल वर्ड्स कॅन यू मेक फ्रॉम द वर्ड्स होम. आता होम या शब्दापासून आपल्याला 2 अक्षरी अर्थपूर्ण किती शब्द तयार होतात अशा प्रकारे शब्द विचारलेला आहे. तर पहा या ठिकाणी होम हा वर्ड्स आहे. हाऊ मेनी टू लेटर्स मीनिंगफुल स्मॉल वर्ड्स कॅन यू मेक फ्रॉम द वर्ड्स होम. होम या वर्ड्सपासून किती मिनिंगफुल शब्द दुसरे वर्ड्स तयार होतात असा प्रश्न विचारलेला आहे. मग किती होतील रे? 5, 3, 1 आणि 4 अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत. या ठिकाणी पहा HOME होम हा वर्ड्स आहे. मग या ठिकाणी ME मी 2 अक्षरी जो वर्ड्स आहे या ठिकाणी एकच तयार होत आहे. मी हे होत नाही, अर्थपूर्ण होत नाही. HO असं पण होत नाही. तर ME मी अशा प्रकारे एक वर्ड्स तयार होत आहे. होम या लेटर्सपासून मिनिंगफुल 2 अक्षरी जो वर्ड्स आहे ME मी एक वर्ड्स तयार होत आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. पहा ONE 1 वर्ड्स तयार होत आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. फाइंड द स्मॉल वर्ड हिडन इन द बिग वर्ड्स balloon. Find the small words hidden in the big words balloon. तर पहा या ठिकाणी बलून या शब्दातील लपलेला लहान शब्द कोणता? बलून हा जो शब्द आहे हिडन म्हणजे लपणे. या शब्दातून जो लहान वर्ड्स लपलेला आहे तो या ठिकाणी मोठ्या शब्दातून लहान शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. मग पहा BALL हा एक वर्ड्स होत आहे. LOON हे अर्थपूर्ण शब्द होत नाही, मग हे येणार नाही. मग पहा पर्याय पाहू आपण आता. BOON बून हे व्यवस्थित ह्याचा अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. बॉल BOLL बॉल असं दिलेलं आहे. LOON लून हे काय पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 जे पर्याय चुकीचे आहेत. BALL बॉल हा जो वर्ड्स आहे हा अर्थपूर्ण होत आहे. BALL बॉल म्हणजे चेंडू. पर्याय क्रमांक 2 जो आहे या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे या प्रश्नाचं. यानंतर पहा आपला पुढचा प्रश्न आपण पाहू. Which of the following is not the small meaningful word made from the word vegetable? पहा या ठिकाणी आतला प्रश्न अगोदर काय म्हणते ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. खालीलपैकी व्हेजिटेबल या शब्दातील अक्षरापासून कोणता लहान अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही? आता या ठिकाणी पहा अर्थपूर्ण तयार व्हेजिटेबल या शब्दापासून तयार होत नाही असा प्रश्न आहे. मग गेट, बॅट, इट आणि यक असे प्रश्न आहे. 4 पर्याय दिलेले आहेत वर्ड्सचे. GET गेट होते. BAT बॅट, BAT बॅट, EAT इट, EGE
तर पहा, GET गेट हा अर्थपूर्ण शब्द तयार होत आहे. गेट म्हणजे फाटक. BAT बॅट म्हणजे फळी, हा सुद्धा अर्थपूर्ण तयार होत आहे. EAT इट म्हणजे खाणे. आणि EGE या ठिकाणी पहा, EGE तर पहा या ठिकाणी EGE असा दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 जो आहे हा चुकीचा आहे, अर्थपूर्ण नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सिलेक्ट द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स ऑफ आय हॅव. आता आय हॅवचा आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजेच संक्षिप्त रूप जे आहे या ठिकाणी लिहायचं आहे. आता आय हॅव आपण कसं लिहितो मग? हॅव असं लिहितो का? आय हॅव. आय आणि व्ही ज्या आय अपोस्ट्रोफी स्टॉप आणि व्ही हे बरोबर आहे. पहा, पर्याय क्रमांक 2 मधील जे आहे बरोबर आहे. आय हॅवचं संक्षिप्त रूप जे आहे अशा प्रकारे लिहितो. आय आणि व्ही झाल्यानंतर अपोस्ट्रोफी स्टॉप येईल का? नाही, हे चुकीचं आहे. आणि आय झाल्यानंतर हॅव असं नाही लिहित आपण. आय हॅव अशा प्रकारे संक्षिप्त रूप जे आहे आय हॅवचं लिहितो. चला, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. यानंतर पुढचा प्रश्न पहा. Which of the following contracted forms is correct? पहा या ठिकाणी खाली जे दिलेले कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आहेत त्यातील करेक्ट हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स असलेला या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. तर मग पहा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मधलं SHE आणि अपोस्ट्रोफी स्टॉप आहे आणि यस आहे. मग ह्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आहे हे कशाचं आहे? SHE सी हॅज किंवा SHE सी इज याचा आहे. मग हे योग्य आहे. पहा लिहिलेलं वाज नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स असं असतं. वाजंट WASN च्या नंतर अपोस्ट्रोफी स्टॉप आणि टी अशा प्रकारे असतं. हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म जे आहे करेक्ट नाही आहे, चुकीचं आहे. आय ॲम असं लिहितो आपण. आय ॲम असं लिहितो. आणि कॅन नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे कॅन्ट. अशा प्रकारे आपण कॅन नॉटचं कांट अशा प्रकारे लिहितो. तर मग योग्य जे आहे या ठिकाणी पर्यायातील दिलेलं जे आहे सीज जे आहे त्या ठिकाणी योग्य जे आहे यातील पर्यायातील कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स सीज पर्याय क्रमांक 1 आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर बेस्ट. आता बेस्ट हा जो वर्ड्स आहे या ठिकाणी बेस्टचा रायमिंग वर्ड्स या ठिकाणी आपल्याला करेक्ट रायमिंग वर्ड्स शोधायचा आहे. आता या ठिकाणी पहा ABCD यात रायमिंग वर्ड्स दिलेले आहेत. मग हे आपल्याला या ठिकाणी बेस्टचे रायमिंग वर्ड्स या ठिकाणी कोणकोणते आहेत ते यमक जुळणारे शब्द कोणकोणते आहेत ते पाहूया. PACK पॅक, रेस्ट, बिझी आणि नेस्ट. मग BEST बेस्ट, रेस्ट आणि नेस्ट हे जे आहे रायमिंग वर्ड्स जुळत आहेत. पर्याय ऑप्शन बी आणि डीतील जे आहेत जे वर्ड्स आहेत रायमिंग वर्ड्स जुळत आहेत. करेक्ट रायमिंग वर्ड्स आहेत बेस्टसाठी, बेस्ट या वर्डसाठी. तर पहा या ठिकाणी पर्याय पाहू आपण. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मध्ये ओनली A अँड D. मग A अँड D करेक्ट आहे पण A करेक्ट नाही म्हणून हे येणार नाही. ओनली B अँड C करेक्ट नाही या ठिकाणी. B करेक्ट आहे पण C नाही म्हणून हे पण येणार नाही. पर्याय क्रमांक 3 पहा.
ओनली बी अँड डी. मग आता या ठिकाणी रेस्ट आणि नेस्ट, बेस्ट, रेस्ट, नेस्ट हे जे आहे रायमिंग वर्ड्स होत आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे या ठिकाणी याचं आन्सर येईल. ओनली ए अँड सी येणार नाही. हे तर आहे, हे तर काहीच जुळत नाही. चला पुढचा प्रश्न पहा. चूज द प्रॉपर पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. जी यमक जुळणारी योग्य जोडी निवडा, अशा प्रकारचा प्रश्न आहे. चूज द प्रॉपर पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. आता ट्यूब, क्यूब हे योग्य आहे ए ऑप्शनमधील. आता बी पहा, बेड आणि पेट असे आहेत. बेड, पेट हे जुळत नाहीत, रायमिंग वर्ड्स नाही येथे. कोण, बोन, CON कोण, BON बोन. कोण आणि बोन हे जे आहेत करेक्ट रायमिंग वर्ड्स आहेत, प्रॉपर आहेत, प्रॉपर रायमिंग वर्ड्स. सिंग आणि बोट, सिंग आणि बोट हे जे रायमिंग वर्ड्स प्रॉपर नाही आहेत, म्हणून या ठिकाणी हे येणार नाही. मग ट्यूब, ट्यूब आणि कोण, बोन. पर ए आणि सी जे आहे व या ठिकाणी ऑप्शन हे 2 ऑप्शन येतील. तर पर्यायामध्ये आपण पहा ओनली ए अँड सी. पर्याय क्रमांक 1 मध्येच म्हणते ओनली ए अँड सी. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. बी अँड सी येणार नाही. बी अँड सी या ठिकाणी येणार नाही. बी अँड डी सुद्धा या ठिकाणी येणार नाही. तर या ठिकाणी ओनली ए अँड सी हे जे आहेत प्रॉपर पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स आहेत. चला पुढचा प्रश्न. तर पहा या ठिकाणी आता सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड्स फॉर द गिवन पिक्चर. आता पहा या ठिकाणी हे जे दिलेलं पिक्चर म्हणजे चित्र जे आहे या चित्रावर आधारित रायमिंग वर्ड्स, करेक्ट रायमिंग वर्ड्स या ठिकाणी आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे. मग हे चित्र कशाचं आहे, पिक्चर कशाचं आहे? हे पिक्चर हे जे आहे फिशचं आहे. फिश म्हणजे मासा, फिश. फिशचं रायमिंग वर्ड्स काय? मग आता या ठिकाणी वाटर येईल का? नाही येणार. डिश, फिश डिश. पहा या ठिकाणी फिश FISH आणि DISH, फिश डिश हे करेक्ट रायमिंग वर्ड्स या ठिकाणी आहे, म्हणून पिक्चर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. फिश हे पिक्चर जे आहे फिशचं आहे, म्हणून फिश डिश हे करेक्ट आन्सर येईल. चला यानंतर पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आपला. चूज द करेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. पहा या ठिकाणी रायमिंग वर्ड्सच्या आपल्याला करेक्ट जोड्या निवडायच्या आहेत आणि पर्यायातून आपल्याला याचं करेक्ट उत्तर लिहायचं आहे. ए ऑप्शनमध्ये आहे 10 पेन. बी ऑप्शनमध्ये आहे टेल आणि बॉल. हे जुळत नाही बघा, हे करेक्ट जोडी नाही, ही चुकीची आहे. ही जी आहे करेक्ट आहे. लास्ट, पास्ट ही करेक्ट आहे. सी ऑप्शनमधील लास्ट आणि पास्ट हे रायमिंग वर्ड्स आहेत. रॅट, माऊस. रॅट म्हणजे उंदीर, माऊस म्हणजे सुद्धा उंदीरच होतं, किंवा ते आपलं लॅपटॉपचं जे असतं त्याला पण माऊस म्हणतात बरं का. चला मग आता करेक्ट जोड्या कोणत्या आहेत रायमिंग वर्ड्सच्या? ऑप्शन ए आणि बी जे आहे या ठिकाणी करेक्ट आहे. आता आपण पर्यायात पाहायचं आहे. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात बरं का. मग पहा ओनली ए अँड बी जे या ज्या ठिकाणी आहे ते आपल्याला या ठिकाणी उत्तर शोधायचं आहे, लिहायचं आहे बरं. ओनली ए अँड डी हे येणार नाही. ओनली ए अँड सी हे नाही येणार. ओनली बी अँड सी सुद्धा येणार नाही. तर ओनली ए अँड बी कुठं आहे मग? या ठिकाणी पहा ओनली ए अँड बी करायचं राहिले आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जो आहे ओनली ए अँड बी, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. चला यानंतर या ठिकाणी पहा
करेक्ट जे आहेत आपले ए अँड सी आहेत. मग ए अँड सी कोणत्या ह्याच्यामध्ये आहेत? ए अँड सी पर्याय क्रमांक 2 मध्ये आहेत. ए अँड सी या ठिकाणी डीच आहे. हे ए अँड सी जे आहे पर्याय क्रमांक 2 हे जे आहे या प्रश्नाचं उत्तर येईल. चला यानंतर पुढचा प्रश्न पहा. चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर ओल्ड. आता ओल्ड या शब्दाचे अपोजिट वर्ड्स या यादीतून आपल्याला निवडायचे आहेत. अपोजिट वर्ड्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. ऑप्शन ए मध्ये स्ट्रॉंग दिले. ऑप्शन बी मध्ये बोल्ड म्हणजे टोकदार किंवा असं जाड टोक असलेलं पेनचं वगैरे म्हणतो ना आपण तसं. न्यू म्हणजे नवीन आणि यंग म्हणजे तरुण. आता ओल्डचा विरुद्धार्थी शब्द कोणकोणते आहेत? मग या ऑप्शनमध्ये न्यू आणि यंग जे आहे. ओल्ड म्हणजे जुना किंवा म्हातारा, यंग म्हणजे तरुण आणि न्यू म्हणजे नवीन, ओल्ड म्हणजे जुना. अशा प्रकारे मग न्यू आणि यंग जे आहे त्या ठिकाणी ओल्ड या वर्ड्सचे अपोजिट वर्ड्स आहेत. न्यू अँड यंग. ऑप्शन सी आणि डी कोणत्या पर्यायामध्ये आहे ते आपण पाहू. ऑप्शन सी आणि ओनली ए अँड बी नाही आहे. ओनली सी, ओनली बी अँड डी. तर ओनली सी अँड डी पर्याय क्रमांक 4 मध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा प्रकारचे प्रश्न प्रकार तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर तुम्ही निश्चितच ह्या प्रश्नाचा लाभ घेत चला या ठिकाणी आपण यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा व नवोदयवाला ॲप हे डाउनलोड करून घ्या आपल्या मोबाईलमध्ये. त्यावरती प्रश्नपत्रिका आहे, त्याचा सराव करत चला. थांबूयात या ठिकाणी, भेटूयात पुढील तासिकेमध्ये.